सियाराम बाबा अखंड आयुष्यभर कोणीही भक्त 100 रुपये देव, 200 देव, 500 देव, पण त्यामधून फक्त 10 रुपये घेत असत. हे मात्र अनोखी भेट होती त्यांची. आणि अखंडपणे भोजनालय मात्र नर्मदा परिक्रमावाल्यांसाठी आणि भक्तगणांसाठी मात्र अखंड भंडारा मात्र ते करत असत. असे अनोखे संत महंत. त्यांना राज्य सरकारने 10 कोटी रुपये देऊन टाकले, कारण त्यांचा आश्रम नर्मदा नदीमध्ये संपूर्णपणे विस्कळीत झाला, बुडाला होता. परंतु त्यांनी ते संपूर्ण जे पैसा होता स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. संपूर्ण देवालयांसाठी आणि भक्तगणांसाठी येणाऱ्यांसाठी भव्य दिव्य असे देवालयांपुढे मंडप उभारले, कारण नर्मदा परिक्रमावासियांना दुःख होऊ नये, म्हणजे काही पीडा होऊ नये, त्यांना झोपण्यासाठी, बसण्यासाठी, खऱ्या अर्थाने थोडी का होईना विश्रांती करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. भक्ती तर केली, पण भक्ती करता करता समाजाविषयी उद्धार कार्य मात्र त्यांनी केलं. समाजकार्य देखील अहोरात्र करण्याचा प्रयत्न केला. अशा ह्या बाबांना मात्र सतेच्या नमन. सियाराम बापांनी गीता जयंतीच्या दिवशी, मोक्ष एकादशी ह्याच दिवशी मात्र आपला ध्येय ठेवला. 109 वर्ष आयुष्य, कोणी बोलतं 100 किती का वर्ष आयुष्य असू द्या, परंतु सर्व आयुष्य आपलं श्रीराम प्रभूंच्या चरणी मात्र वाहिलं. श्री हनुमानजींचे थोर भक्त नर्मदा परिक्रमा करून आले आणि 12 वर्ष मौन धारण केलं मध्य प्रदेशमध्ये. आणि जर बघितलं तर 12 वर्षाच्या मौन धारणेनंतर पहिला शब्द त्यांनी उच्चारला सियाराम बाबा. गावकऱ्यांना वाटलं का नेमकं बाबा कोण आले, कुठून आले, आणि परंतु ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांच्या तोडून वाक्य निघालं सियाराम, तर तेच नाव त्यांना रूढ झालं त्या बाबांना. आणि तेव्हापासून मात्र खऱ्या अर्थाने त्यांनी त्या गावाचं रूपडं मात्र पालटलं आणि देश विदेश संपूर्ण भारतवासी मात्र त्या सियाराम बाबांच्या मात्र भक्तीमध्ये लीन झाले. दूरदूरून लोक येऊ लागले, कारण त्यांचा महिमाच थोर होता. लहानपणी जे हिमालयात गेले, साधना केली, खूप तपश्चर्या केली, खूप ऋषीमुनी मात्र त्यांच्या सानिध्यात आले, त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्याच तपसाधनेद्वारे मात्र त्यांनी अखंडपणे श्रीरामचरितमानसाचा पारायण अध्ययन केलं. कोणी जर त्यांना विचारलं की बाबा श्रीरामचरितमानस कधी वाचायचं, तुम्ही किती वेळा वाचतात, तर तेव्हा ते सांगायचे अखंडपणे श्रीरामप्रभूचं नामस्मरण, त्या हनुमंतरायाचं नामस्मरण. ज्या पद्धतीनं हनुमंतराया ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र शेवटपर्यंतून सियाराम बाबांकडे मात्र होतं, आणि त्याच पद्धतीने त्यांची भक्ती. आणि ज्यावेळेस सियाराम बाबांना शेवटच्या क्षणी मात्र दवाखान्यात नेलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता मात्र मला पुन्हा आश्रमात घेऊन चला. आणि त्याच वेळेस मात्र सकाळचे जे सोनेरी किरणं मात्र घेऊन सूर्य आला, आपला रथ ओढीत घेऊन आला सूर्यदेव, त्याच पहिल्या सोनेरी किरणाबरोबर त्यांचा ध्येय देखील मात्र भगवंत चरणी लीन झाला. आणि तो दिवस होता गीता जयंती, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी गीता मात्र कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितली, तो हा दिवस. आणि त्याच दिवशी मात्र सियाराम बाबांनी मात्र आपला ध्येय ठेवला. चमत्कार तर दाखवले, बिना माचीचा दिवा पेटवला, आणि ते तर चमत्कार होताच, परंतु त्यांची चहाची किटली होती, ती चहाची किटली अखंडपणे कितीही भक्त येऊ, कितीही नर्मदा परिक्रमावाले येऊ, परंतु कधीच म्हटलं ती किटली म्हटलं आटली नाही. निरंतरपणे मात्र चहा वाटप, निरंतरपणे भोजन वाटप केली. नर्मदावासियांसाठी एक छत मात्र त्यांनी दिलं. आणि भगवंताची भक्ती करा, कर्म करा, कर्म करता करता भक्ती करा, हा संदेश मात्र संपूर्ण देशवासीय आणि संपूर्ण जगवासियांसाठी मात्र बाबांनी दिला. अखंडपणे ब्रह्मचर्य व्रत अखंडपणे केलं आणि अमरत्वाला प्राप्त झाले बाबा. आज तिथं मात्र मोठं भव्य आणि दिव्य मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराला मात्र हजर होते. ते ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस कोणी महंत येऊ, कोणी येऊ, कोण मंत्री येऊ, संत्री येऊ, मोठमोठे महाराज येऊ, त्यांना काही घेणं दिलं नव्हतं. ते आपल्या दिनचर्येमध्ये आणि आपल्या भगवंत नामस्मरणामध्ये मात्र लीन असत. कसल्याच प्रकारचा मान नको, सन्मान नको, काही नको, बस फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, बस एवढाच मात्र त्यांचा हेतू. अवघ्या कोणी म्हणतं 109 वर्षे, 100 वर्षे आयुष्य काही असो, परंतु सर्व निरंतर मात्र भगवंतासाठी, ह्या समाजासाठी निरंतर त्यांनी वाहून घेतलं आणि अखंडपणे नामस्मरण त्या श्रीराम प्रभूंचं केलं. आणि नर्मदा तीर मात्र खऱ्या अर्थ पहिल्यापासून पावंत आहेच, परंतु सियाराम बाबांनी मात्र खऱ्या अर्थाने त्या प्रभूचा महिमा अजूक वाढवला. श्रीरामचरितमानस वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने एक ऐच्छिक मरण मात्र प्राप्त झालं असं मात्र म्हणावं लागेल. असंख्य चमत्कार ज्यावेळेस नर्मदा नदीने आपली दुथडी भरून वाहू लागली आणि आपली जी सीमा ती ओलांडली, संपूर्ण गाव मात्र भेदरलं आणि त्या गावाने मात्र संपूर्ण गाव उठलं आणि टेकडीवरती जाऊन बसलं. सियाराम बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही उठा, चला, खूप धोधो पाऊस पडतोय, तुम्ही देखील बुडताल बाबा. परंतु बाबांनी ऐकलं नाही. नर्मदा माँ आहे ती, तिला जर मग तिच्यामध्ये सामावून घ्यायचं असेल तर घेईन सामावून. परंतु सियाराम बाबा आपल्या आश्रमामधून हटले नाही. संपूर्ण गाव मात्र टेकडीवरती गेलं आणि मग मात्र गावकऱ्यांना मात्र वाटलं आता मात्र बाबा आपल्यात नसणार. हळूहळू पूर ओसरू लागला आणि पुन्हा नर्मदा नदी आपल्या ज्या मूळ प्रवाहात होती त्या प्रवाहात आली. पुन्हा गावकरी गावात आले आणि बघतात पुन्हा सर्व गावकरी आश्रमात आले. बघतातच सियाराम बाबा आपलं श्रीरामचरितमानस वाचतायत आणि पाण्याखाली तर गेलता संपूर्ण आश्रम. सियाराम बाबांना विचारलं गावकऱ्यांनी, बाबा संपूर्ण नर्मदा नदी, संपूर्ण आश्रम पाण्याखाली गेलता, तुम्हाला काहीच कसं झालं नाही? त्यावेळेस सियाराम बाबा म्हणले, नर्मदा माई माझ्याकडे आलती, बोलली, बसली माझ्या संग, मी तिच्या चरणावरती नतमस्तक झालो, बस ती का मला हे करून घेईन, ती का मला डोबेन का मारेल? ज्यावेळेस मला ह्या धर्तीवरून जायचे त्यावेळेस तर जायचं तर आहेच, परंतु आता का मी जाईल असं मात्र गावकऱ्यांना म्हटले. आणि मग मात्र खऱ्या अर्थाने बाबांची महती मात्र पटली आणि खऱ्या अर्थाने भक्तगण मात्र लोटू लागला. चमत्कार तर होतेच, परंतु बाबा चमत्कारांना मात्र खऱ्या अर्थाने चमत्कारांना नमस्कार करा असं कधीच म्हटले नाही. बस फक्त त्या रामाचं, त्या भगवंताचं ध्यान करा आणि खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये लीन व्हा. कर्म तर करा, कर्म करता करता खऱ्या अर्थाने आपल्या धर्माला देखील विसरू नका, त्या भगवंताला विसरू नका असा हा संदेश देऊन मात्र बाबा अनंतात विलीन झाले. त्या बाबांना शतेशा नमन. जय श्री राम प्रभू, जय श्री बजरंग बली की जय. जय श्री राम, जय श्री कृष्ण. महान योगी संत श्री सियाराम बाबा जी मां नर्मदा जी के किनारे बसे तेलिया भट्ट्यान गांव में निवास करते थे. तेलिया भट्ट्यान गांव मोरटक्का से 40 किलोमीटर की दूरी पर है. नर्मदा परिक्रमा करने वाले हर परिक्रमावासी लोग यहाँ से जाते हैं. उनकी सेवा खुद श्री सियाराम बाबा जी करते थे. श्री सियाराम बाबा जी के आश्रम में परिक्रमावासी लोगों को निःशुल्क भोजन दिया जाता है और श्री सियाराम बाबा जी खुद अपने हाथों से भोजन का वितरण करते थे. परिक्रमावासी लोगों का सदा व्रत भी प्रदान किया जाता है, जिसमें दाल, चावल, तेल, नमक, मिर्च, कापूर और अगरबत्ती और बाती दी जाती है, ताकि परिक्रमावासी को आगे कहीं जरूरत पड़े तो इन चीजों का इस्तेमाल हो सके. श्री सियाराम बाबा जी हमेशा लंगोट पहनते थे. सर्दी रहे, गर्मी रहे या बरसात रहे, तीनों मौसमों में श्री सियाराम बाबा जी कोई कपड़ा नहीं पहनते.
श्री सियाराम बाबा जी का चेहरा देख के श्री हनुमान जी की याद आती है। श्री सियाराम बाबा जी के चेहरे से तेज में श्री हनुमान जी का झलक देखने को मिलती है। श्री सियाराम बाबा जी की उम्र के बारे में कोई भी पक्की जानकारी नहीं जानता। कोई कहता है 110 साल की उम्र है, कोई कहता है 90, कोई कहता है 100 साल। भारत जब अंग्रेजों के गुलाम में जकड़ा था, उस समय में श्री सियाराम बाबा का जन्म बम्बई में हुआ था और उस जमाने में उनकी पढ़ाई 7-8 कक्षा तक हुई थी। उन्होंने एक गुजराती सेठ साहूकार के पास कम उम्र में मुनीम का काम करना चालू किया। उसी दौरान कोई साधु बाबा जी के दर्शन होने के बाद उनके मन में वैराग्य और श्री राम भक्ति जागी। उन्होंने उसी समय घर संसार त्याग कर हिमालय में तप करने के लिए चल गए। उन्होंने कितने साल तप किया, कहाँ किया, उनके गुरु कौन, ये सब बातें कोई नहीं जानता। उनको हिमालय में तप साधना के दिनों में किन किन महान ऋषि मुनि योगी सन्यासी लोगों ने दर्शन दिए, अनुग्रह दिया, इसके बारे में कोई भी नहीं जानता। सब बातें बड़ी रहस्यमय और गूढ़ है। श्री सियाराम बाबा जी ने ये बातें किसी को नहीं कही। आज भी उनको पूछने पर वो एक ही बात बोलते कि मेरा क्या है, मैं तो सिर्फ मजा देखता हूँ, वो भी श्री राम प्रभु की जय श्री और श्री बजरंगबली की। तेलिया भट्टन गांव के बड़े बुजुर्ग लोग कहते हैं कि श्री सियाराम बाबा जी अपनी युवा अवस्था में तेलिया भट्टन गांव में 50-60 साल पहले आए थे। तब तेलिया भट्टन गांव काफी छोटा था। श्री सियाराम बाबा जी एक छोटी सी कुटिया बनाए और वहीं पे रहने लगे। वो पे उन्होंने श्री हनुमान जी की मूर्ति स्थापित की। रोज सुबह श्याम राम नाम का जप और श्री तुलसीदास रचित रामचरितमानस रामायण का नित्य पाठ करते थे। ऐसा कठिन व्रत तप उपासना उन्होंने 12 साल की। इस 12 साल के दौरान श्री सियाराम बाबा जी ने मौन व्रत धारण किया था। किसी से कुछ बात नहीं किया। गाँव वालों को कुछ पता नहीं चला कि ये बाबा जी कौन है और कहां से आए। श्री सियाराम बाबा ने 12 साल का मौन व्रत तोड़ा तो पहला शब्द वो बोले सियाराम। तब से गांव वाले उनको सियाराम बाबा कहते हैं। कुछ 25-30 साल पहले एक बार गांव के छोटी वर्ग के आदमी ने रामचरितमानस को हाथ लगाकर प्रणाम किया और श्री हनुमान जी की मूर्ति को भी हाथ लगाकर प्रणाम किया। गांव के कुछ ऊंची वर्ग के लोगों को वो यह बात पसंद नहीं आई, क्योंकि वो वक्त में छुआछूत के मसले में समाज बड़ा दुविधा थी। उसके चलते उस वक्त में गांव में बड़ा बवाल हुआ और काफी झगड़ा हुआ था। श्री सियाराम बाबा जी तो महान संत है, उनके लिए जाति धर्म कोई मायने नहीं रखता, उनके लिए तो सभी लोग समान है। उनको ये बात पसंद नहीं आई। उनके समझने पर भी गांव के कुछ ऊंची वर्ग लोग नहीं माने, तो इससे दुखी होकर श्री सियाराम बाबा जी ने रामचरितमानस रामायण की पुस्तक को वहां पर तुलसी वृंदावन के नीचे रख दिया और उसको सीमेंट से बंद कर दिया। तब से वहीं पर रामचरितमानस रामायण की पुस्तक वहीं पे दफन है। आज तक श्री सियाराम बाबा जी ने वो रामचरितमानस रामायण की पुस्तक को बाहर नहीं निकाला। कई बार मां नर्मदा के बाढ़ का पानी वजह से पूरा गांव के घर पानी में डूब जाते। सभी गांव वाले उस बाढ़ के हालात में गांव छोड़कर ऊंची जगह सुरक्षित चल जाते, पर श्री सियाराम बाबा जी अपना आश्रम मंदिर छोड़कर कहीं नहीं जाते, कहीं नहीं गए। मां नर्मदा की बाढ़ में वो अपने आश्रम मंदिर में बैठकर रामचरितमानस रामायण का पाठ करते रह गए। जब बाढ़ का पानी पूरी तरह निकल जाता है, गांव वाले लोग श्री सियाराम बाबा जी को देखने आते। श्री सियाराम बाबा जी को ये कहते हैं कि मां नर्मदा जी आई थी, दर्शन और आशीर्वाद देके लेके चली गई, मां से क्या डरना, वो तो मैया है। श्री सियाराम बाबा जी रोज सुबह नर्मदा मैया में नहाते, राम नाम का जप करते और नर्मदा परिक्रमा वासी लोगों को सेवा करते। ऐसा माना जाता है कि सियाराम बाबा जी राम भक्त हनुमान जी का अवतार है। सियाराम बाबा जी के आश्रम मंदिर में बंदर और कुत्ते आराम से रहते, उनके साथ ही कहना कहते, सोते, किसी को हानि नहीं पहुंचाते। माता श्री नर्मदे हर ओम नमः शिवाय जय श्री महाकाल। एक तस्वीर बहुत दिन से आकर्षित कर रही थी, न जाने कहां से आई थी, कुछ पता भी नहीं चल पा रहा था कि किस संत की ये तस्वीर। लेकिन इस बार बाबा ब्रह्मचारी नर्मदा शंकर काम आए। मैंने तस्वीर उन्हें दिखाई, उन्होंने कहा कि सिद्ध पुरुष सियाराम बाबा है। ऐसे थे बाबा।